तर कसं आहे पब्लिक, आपल्या मिनी ब्लॉगवर परत तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आता मला येड्यात काढणारे लय लोक झाले भाऊ. आता यांचं पेट्रोलवरलं मशीन होतं आणि हे म्हणते लाईट गेली म्हणून लाकडं तोडायचं थांबवेले. म्हणजे आता काय करावं बरं मी. आणि लॉन्सवर बघतो काय बाया काय पसारा टाकारून ठेवलंय भाऊ अशा बोन त्यांनी विषय हार डायरेक्ट. आज आता माणसांचं काही कळा ना भाऊ. संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम आहे. निद यंत फडके आमरस खाऊन सगळे झोपू राहिले भाऊ. काय आता काय करावं यांना. आपल्या दादाच्या दुकानाचं मटेरियल पेरणीला आता सुरुवात झालेलीच आहे. जवळपास सगळीकडे पाऊस भरपूर पडलेला आहे. तर तुमच्या भागात पेरणी चालू झाली का नाही कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत आपण आपल्या दादाचं मटेरियल दुकानापर्यंत पोच करून देऊ. आणि आता शेंगांमुळं वैताग आलाय तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळं आज कसं डायरेक्ट आपल्या दादांनाच घेऊन आलोय सोबत. म्हणजे वैतागवाडी डबल होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये आमची काकूसुद्धा दादाच्याच भरोशावर. दादा आवर काही काम काय आवरा ना भाऊ आमच्या शेंगांचं अजून पण. आणि आज सकाळपासून कामांची जसं काही यादीच टाकून ठेवली भाऊ. एक काम झालं की एक काम सांगायचं चालूच होतं आमच्या काकूचं. मग काय भाऊ करावं गुपचूप कामाशिवाय काय आहे की नाही. आणि आता सुट्ट्याचे बरोबर एकदम कार्यक्रम लावून टाकले सुट्ट्यांमध्ये. आणि मळ्यातून लगेच लाकडं मी म्हटलं एवढे लाकडं कशासाठी तोडलेले. मग म्हटलं अरे हा आपल्या हॉटेलला लाकडं लागत होते त्याच्यामुळं लाकडं हे केलेले. मग काय ट्रॅक्टरवरती लगेच सेल मारला आणि लगेच निघालो. आणि पुढं कोणाच तरी गाडी उभी. थांबा बरं का 1 मिनिट थांबा. कोणाची गाडी आपण बघू. ओळखीची गाडी दिसती. अरे कोण आहे तुम्ही ओळखलं. चिकू दादा आपल्याला नेहमीच दुर्मिळ क्षण दुर्मिळ भेट सर्वच काही होतच असतं. आणि तोपर्यंत मी आपले हे जे लाकडं आहे ना सोबत हे पोच करतो आणि चिकू भाऊंसोबत बोलतो. तेवढ्यात कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा ब्लॉग कसा वाटला. धन्यवाद.